नमस्कार मित्रांनो. तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 10 मार्चच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की मायाने सांगितल्याप्रमाणे सारंग बाजार समितीच्या ऑफिसमधले पेपर्स घेऊन येतो. सारंग मायाकडे ते पेपर्स देतो आणि मायाला म्हणतो, माया, मला ओवीला भेटायचे आणि मला तिला इथून घेऊन जायचे. ओवी कुठे? माया म्हणते, मी ओवीला भेटू देणार नाही आणि ओवी तुझ्यासोबत जाऊच शकत नाही. सारंग मायाचा हात धरतो आणि म्हणतो, आता तुम्हाला मी जाऊ देणार नाही. माया सारंगला ढकलून देते. सारंग झाडावर आपटतो आणि ते माया फाईल घेऊन पळून जाते. थोड्या वेळाने ती फाईल घेऊन माया बाजूला येते आणि ती सयाजीला फोन लावते. सयाजी विचारतो, ए, तुझं काय काम आहे? कशाला फोन लावलायस? माया म्हणते, एक गुड न्यूज द्यायची होती, महत्त्वाची गुड न्यूज. बाजार समितीचे कॉन्ट्रॅक्ट पेपर्स समितीच्या ऑफिसमधून समितीच्या कपाटातून गायब झालेले आहेत. त्यामुळे पुढे काय करायचं आहे हे तुम्हाला सांगायला नको. सयाजी खुश होतो, फोन ठेवतो आणि ऐश्वर्याला ही गुड न्यूज देतो. सयाजी बाजार समितीच्या ऑफिसला जातो. तर इथे ऐश्वर्या जानकीला भेटायला मंदिरात आलेली असते. ती जानकीला म्हणते, जानकी, एक महत्त्वाची माहिती द्यायची होती. अगं, त्या मायाने बाजार समितीच्या ऑफिसमधून कॉन्ट्रॅक्ट पेपर्स गायब केलेत. त्यामुळे जानकी, प्लीज आत्ताच्या आत्ता बाजार समितीला चल. आता असं वाईट काहीतरी व्हायला नको की ज्यामुळे दादांच्या हातून बाजार समितीचं पद जाईल. चल लवकर जानकी, काहीतरी कर. जानकी, ऐश्वर्या बाजार समितीला जायला निघतात. आता ऐश्वर्याच्या मदतीने जानकी हे सगळं संकट कसं टाळते, मायाचं CCTV फुटेज कसं मिळवते ते बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतं आहे की इथे ओवीला आपल्या आईची, आपल्या कुटुंबाची खूप आठवण येत असते. माया तिथे आल्यावर ओवी मायाकडे हट्ट करते आणि आईला भेटायचं आहे, घरातल्या सगळ्यांना भेटायचं असं हट्ट करते. माया तिला समजवायचा प्रयत्न करते. माया म्हणते, ओवी बाळा, अगं ऐश्वर्या आणि सारंग कसे आहेत तुला सांगितलं आहे ना. अगं तू तिथे गेलीस ना तर तुझ्या घरच्यांना त्रास देतील. आता आईचा फोटो बघितला आहेस ना, घरच्यांना पण अशा अवस्थेत बघायचं आहे का तुला? ओवी बाळा, असं करू नकोस. आईला भेटायचा हट्ट मागे टाक आणि खाऊन पिऊन घे. ओवी रडत असते, पण मायाने समजवल्यामुळे ती खायला प्यायला होकार देते. तर इथे ऐश्वर्याला बेल मिळालेली असते. सयाजी बेलवर सोडवून ऐश्वर्याला घरी घेऊन येतो. ऐश्वर्या खूप दिवसानंतर घरी आली आहे, पोटभर जेवली म्हणून तिलाही चांगलं वाटतं. सयाजी मात्र चिडलेला असतो. तो ऐश्वर्याला म्हणतो, ऐश्वर्या, पुन्हा त्या जानकीच्या नादी लागायचं नाही. आता मी तुझी सुटका कशीबशी केली आहे, पण अजून तुझी पूर्ण सुटका झालेली नाही आहे. त्यामुळे तुला माझंच ऐकावं लागेल. त्या जानकीचं ऐकायचं नाही, तिला भेटायचं नाही. तू तिला भेटलीस ना तर मी तुझ्याशी सगळे संबंध तोडून टाकीन. ऐश्वर्या म्हणते, डॅड, असं काही होणार नाही. आता यापुढे मला कळलेलं आहे जानकीसोबत कसं वागायचं आहे. मी तुमच्यासोबतच आहे. ती जानकी कशी आहे ना मला कळलं आहे. माझ्या विरोधात साक्ष दिली ना तिने. आता यापुढे मी तिच्या बाजूने राहणार नाही. ऐश्वर्या सयाजीचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करते आणि तेवढ्यात तिथे सारंग ऐश्वर्याला भेटायला येतो. सयाजी सारंगला अडवतो आणि ऐश्वर्याला भेटायचं नाही म्हणून सांगतो. ऐश्वर्या पुढे येते. ऐश्वर्या सयाजीला शांत राहायला सांगते. ती सारंगला म्हणते, का आलात तुम्ही इथे? कशासाठी आलायस रे तू? त्या जानकीने माझ्या विरोधात साक्ष दिली तरी पोट भरलं नाही का तुमच्या रणदिव्यांचं? सारंग म्हणतो, ऐश्वर्या, मला महत्त्वाचं बोलायचं तुमच्याशी, प्लीज एकदा ऐकून घ्या ना. ऐश्वर्या सारंगची गचंडी धरते आणि सारंगला म्हणते, ए, आत्ता आलायस ना, यापुढे पाय ठेवायचा नाही, चल निघून जा इथून. ऐश्वर्या सारंगच्या जवळ येते आणि हळूच त्याला सांगते की आता इथे डॅड आहेत, तेव्हा आपल्याला बोलू देणार नाही. तू बाहेर जा, मी बाहेर येऊन बोलते. सारंगला कळतं की ऐश्वर्या आपल्याच बाजूने आहे. सारंग तिथून निघून जातो. सयाजीची पण इथे खात्री पटते की ऐश्वर्या ही आपल्या बाजूने आहे. तिने जानकीचा नाद सोडलाय. तर इथे ओवी खूपच हट्ट करत असते म्हणून माया जानकीला फोन लावते. ती जानकीला आधीच धमकी देऊन ठेवते. माया जानकीला म्हणते, जानकी, आता पुढचा आवाज ओवीचा असेल, पण मी तुला सांगून ठेवते, ओवीशी बोलायचं, पण तिला जास्त काही सांगायला जायचं नाही. मी जेवढं म्हटलं आहे ना तेवढंच करायचं. आणि हो, जर जास्त हुशारी केलीस तर तुझी ओवी वर जाईल. आता घे, ओवीला बोलवते. माया ओवीला बोलवते आणि त्या दोघींचं बोलणं करून देते. ओवी, जानकी एकमेकींची प्रेमाने चौकशी करतात, विचारपूस करतात. आणि ओवी म्हणते, आई, मला माहिती आहे सारंग काका आणि ती ऐश्वर्या आंटी खूप वाईट आहेत. त्यांनी तुझी अवस्था केली ना वाईट. मी बघितला तुझा फोटो, तुला थोबाडीत मारायला लावली, तुझ्या तोंडाला काळा रंग लावायला लावला. आई, मला ते दोघं नाही आवडते.
ते खूप त्रास देत आहेत ना? जानकी ओवीला सगळं खरं सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण माया फोन हिसकावून घेते आणि जानकीला धमकी देते. माया जानकीला म्हणते, जानकी ताई, अहो तुम्हाला माहिती आहे ना हुशारी करणाऱ्यांची काय अवस्था होते. अहो मग नका आता जास्त टेन्शन घेऊ, ओवी माझ्याकडे आहे, सुखरूप आहे. माया फोन ठेवून देते. तर इथे सारंग ऐश्वर्याच्या घराबाहेर उभा असतो. ऐश्वर्या त्याला भेटायला येते. ऐश्वर्या विचारते, काय झाले सारंग, तुम्ही मला भेटायला आतमध्ये का आला होतात? सारंग सगळं सांगतो. सारंग म्हणतो, ऐश्वर्या, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मी त्या मायावर विश्वास ठेवला, तिच्या प्रेमात आंधळा झालो होतो आणि माझ्या ओवीला मी तिच्याकडे सोडून आलो. सारंगने हे सगळं कसं केलं, मायाने सारंगच्या प्रेमाचा गैरफायदा कसा घेतला, हे सगळं सांगतो. आणि काल जो घडलेला प्रकार आहे, म्हणजे जानकीला घेऊन गेली, जानकीला खूप त्रास दिला, बांधून ठेवलं होतं, तिला तोंडाला काळं लावायला लावलं, तिच्या तोंडात मारायला लावलं, हे सगळं तो सांगतो. आणि सारंग ऐश्वर्याकडे मदत मागतो. सारंग म्हणतो, ऐश्वर्या, आता तुम्हीच काहीतरी करू शकता, प्लीज काहीतरी करा. ऐश्वर्या म्हणते, सारंग शांत व्हा, मी आहे तुमच्यासोबत, काळजी अजिबात करू नका, मी आपल्या ओवीला काहीही होऊ देणार नाही. आणि तुम्ही जानकीला जाऊन सांगा, ही ऐश्वर्या कायम तिच्या पाठीशी उभी आहे. आता इथून पुढे तुमचे सगळे प्रॉब्लेम हे माझे असतील. तुम्ही काहीही काळजी करू नका, ओवीला मी सुखरूप घरी आणणार. सारंगला खात्री पडते की ऐश्वर्या पूर्ण चांगली झालेली आहे. आता ती आपल्यासारखी आहे, पहिल्यासारखी नाही आहे. ऐश्वर्या बदलली आहे. सारंग ऐश्वर्याला भेटून तिथून निघतो. तर इथे जानकी रडत असते. ऋषिकेश, सौमित्र तिच्याकडे येतात. जानकी ओवीचा फोन आला होता हे त्यांना सांगते. सौमित्र म्हणतो, वहिनी, पोलीस शोध घेत आहेत, पण आपल्याला काहीतरी अंदाज आला पाहिजे, ओवीला त्या मायाने कुठे ठेवले. जानकी म्हणते, मी ओवीशी बोलत होते ना, त्यावेळेस मंदिरामधल्या घंटेचा आवाज येत होता, तिकडे आरती चालू होती, ऐकू येत होतं. सौमित्र म्हणतो, वहिनी, आता कळलं, ओवीला मंदिराच्या आसपास ठेवले. ते सगळे पॅम्पलेट छापून घेतात आणि ओवी हरवली आहे हे मंदिराच्या आसपास लावतात आणि त्याचसोबत ओवीचा शोधही घेतात. तर इथे मायाला कळलेलं असं की आता ओवीचा शोध अजून कडक केला आहे. मंदिराच्या अवतीभोवती तिथे फोटो लावून ठेवलेले आहेत आणि त्यामुळे ओवीला दुसरीकडे शिफ्ट करणं अवघड होऊन जाणार. माया सारंगला फोन लावते आणि सारंगला म्हणते, तुम्हाला तुझी ओवी जिवंत हवी असेल ना, तर मी सांगते ते काम करायचं. बाजार समितीच्या ऑफिसला जायचं आणि तिकडचे पेपर्स गायब करायचे. जर पेपर्स गायब केले नाही तर ओवी गायब होईल. आता मी सांगते तसं करायचं. सारंग ओवीसाठी काहीही करायला तयार होतो. तो फोन ठेवतो आणि बाजार समितीच्या ऑफिसला जातो. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.